टेक्स्चर बघा, त्याच्या तोंडाला पाणी सुटत. कुणीही दाखवायचं प्रूफ करून ह्याच्यात हजीनं मोठं टाकलाय, तो टेस्टिंग पावडर टाकली, तो सोडा टाकलाय, कुणी प्रूफ करून दाखवायचं ना आपल्याकडून 10,000 रुपये घेऊन जाईल. कसं आहे यावंच लागतंय. नाच करतं काय बघू शकता मित्रांनो. एक नंबर. या फक्त पुरींचे कपडे येतात. ते कोणाचं आहे? राम राम मंडळी, दिवसाची सुरुवात आज आपली अशी झालेली आहे बघा. या पद्धतीनं आता ही सगळं आपल्याला आजचा सकाळचा बेत आहे. हा फक्त संध्याकाळचा नाही, एवढा सगळा हा सकाळचा बेत आहे. आजही बाई नाही, बाईचं नियोजन नाही. काल व्हिडिओ नाही बनवली मी, कारण कालचा ब्लॉग न बनवण्याचं कारण असं होतं की मी आणि नवाज भाई काल पुण्याला गेलतो एका गोष्टीसाठी, जेणेकरून जो आम्हाला लेडीचा जो इश्यू येतोय कंटिन्यू, तर तो लेडीचा इश्यू दूर व्हावा आणि काहीतरी त्यातून राहत मिळावी, ह्यासाठी आम्ही गेलो होतो. काहीतरी पर्याय काढण्यासाठी चपातीचा. तर आम्ही बघून आलोय त्या गोष्टी, तर लवकरच तुम्हाला त्याची आम्ही अपडेट देऊच. आणि स्वतः आम्ही टेस्टिंग वगैरे घेतली मशीनची वगैरे चपाती बनवण्याच्या. पण बघूया आता काय होतंय. कालचा ब्लॉग नाही त्यासाठी बनवता आला, कारण डोक्यामध्ये गणगण बरंच होती. म्हणलं चला आज बनवूयात. आजचं आपण जी सुरुवात केली बघा, या सकाळचा बेत आहे फक्त भाजीचा. एवढं सगळं मटेरियल भाजीला लागतं सकाळचं. रोज सकाळची वेगळी, संध्याकाळची वेगळी, परत उद्या सकाळी वेगळी, परत उद्या संध्याकाळी वेगळी. या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे माणूस कन्फ्यूज होऊन जातं. रोज रोज बनवायचं काय. मॅडम तर आमची लय वैतागती की नक्की काय बनवायचं. नॉनव्हेजला काय टेन्शन नसतंय, नॉनव्हेज बनवलं किती बरोबर जातंय. पण व्हेजचा इतका प्रॉब्लेम येतो की बनवायचं नक्की काय हे समजत नाही. तर मित्रांनो चला फटाफट आपण बनवून घेतो. मी पहिलं हे, नंतर न तुम्हाला पुढचं आजचं काय काय नियोजन आहे, काय काय नाही ते दाखवतो. आणि लवकरच आता आपण चपातीची मशीन पण आणणार आहे, आज रिव्हील करून टाकतो. कारण काय होतं, लय ताप होतोय. कारण इथं दिवसभर तिनं स्वयंपाक बनवायचा, परत चपात्या बनवायच्या, ते परत रात्रीचं पण ज्या लेडीज येतात त्यांनाही चपात्या बनवू लागायच्या. त्याच्यामुळे ती पूर्ण वैतागून जाते अक्षरशः. तिथं ती मनस्थिती राहिली नाही. हे बघा बघा, पोशाख तयार झालाय मॅडमचा. काय करणार, आपलं बनवायचं काम चाललंय बघा सगळं. आता ही सुक्की भाजी बनवायचं चाललंय. डाळ बनवून झाली, आता डाळ नंतर दाखवतो तुम्हाला जिथं ठेवलेली आहे. काय आपलं हे हॉटेल बारीक एकदम कंजेस्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला नाही पावत जागा पुरत नाही. ना स्वयंपाकाला पुरते ना कस्टमरला पुरते. अजूनही बनवायचं चाललंय. आता जवळपास 11:30 10:30 वाजलेले, 10:30 पावणे 11. बघू शकता सुक्की भाजी आपली बनवायची चालली आहे. आपण ऑलराऊंडर आहे, आपल्याला सगळं जमतं, काही विषय नाही. तरी बनवल्यावर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर काय कधी ना कधी आपल्याला सगळ्यात म्हणजे एखाद्याला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, हा विषय. त्यातलं मी आहे, मला सगळ्या गोष्टी जमतात. आता तुम्ही विचारता मसाले कुठले आहेत, तर सॉरी मी ते मसाले नाही तुम्हाला सांगू शकत की आम्ही कोणते मसाले वापरतो किंवा काय. कारण शेवटी कसं होतं, प्रत्येकाच्या धंद्याची टेक्ट असते, प्रत्येकाला सेपरेट म्हणजे नाही का, काय ना काय ते थोडंसं सिक्रेट ठेवायला लागतो की आम्ही मसाले कोणते वापरतो काय. ती इथं जे लोक खातात ते आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात की तुम्ही मसाले कोणते वापरता. आणि आमचा एकदम सगळ्यात सिक्रेट मसाला बघा हा, बस सगळ्यात सिक्रेट मसाला आहे हा, जो सगळ्यात शेवट वापरतो आम्ही. काय होतं, काही गोष्टी ज्या असतात धंद्यामध्ये त्या लपवूनच ठेवायला लागतात. नाही तर मग माणसं आपल्याकडे येणार कशी. जर आपण सगळ्या गोष्टी रिव्हील केल्या तर आपल्याकडे माणसं येणार कोणत्या बेसवर, असं आहे ना. बघू शकता भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता कशी आहे. सुक्क्यामध्ये आज मटकी आहे. म्हणजे रस्सा भाजी बनवणार आहे ते तुम्हाला सांगतो काय बनवणार आहे. कसं आहे टेक्स्चर बघा, बघा त्याच्या तोंडाला पाणी सुटेल असं टेक्स्चर आहे बघताच.
आता चिकनची तयारी झालेली आहे. आज रविवार आहे, रोजच असतं चिकन आपलं, ते बघू शकता. तर चिकन सोबत आपले जे भाजी म्हणतो बघा, हा हा हा, मटकी, उसळ, वरण, एक नंबर. राईस पण दाखवतो बघा, हा हा, काय राईस. तर या गोष्टी सगळ्या आज मी बनवल्यात. म्हणलं चला साधनाला आज आराम थोडासा, पण बाकीचा हात चालूच आहे, तिचा काही विषय नाही. तर मसाला पिसणे वगैरे ते बाकीचं ते काय होते ते चालूच आहे. आता आपलं ही चिकन बनवायचं काम चालू आहे बघा. रोजच्या रोज सगळं फ्रेश, विदाऊट केमिकल, ना हजिनोमोटो असतं, ना टेस्टिंग पावडर, ना मैदा, ना काय ना काय ना काय. रोज विदाऊट कुणीही दाखवायचं, प्रूफ करून ह्याच्यात हजिनोमोटो टाकलाय किंवा टेस्टिंग पावडर टाकली किंवा सोडा टाकलाय, कुणी प्रूफ करून दाखवायचं ना आपल्याकडून 10,000 रुपये घेऊन जायचे. सगळं रोजच्या रोज फ्रेश बनवायचं, रोजच्या रोज संपतं. रोज चांगलं खायला घालायचं लोकांना, ही आमच्या हॉटेलची पॉलिसी आहे. कारण कसं आहे, रोज जेवणारी लोक आपल्याकडं आहेत, रोज डेली सकाळ दुपारचं रात्रीचं जेवणारी अशी पण लोक येतात. रेट कारण कमी आहे आपला महत्वाचा. कसं आहे, अन्न वस्त्र या दोन गोष्टी आता मूलभूत गरजा आहेत. राहायला माणूस कुठेही राहतंय, पण अन्न लागतंय, वस्त्र लागतंय. अन्नासोबत कधीही लबाडी करायची नाही, अजिबात नाही, कुठल्याच नाही. कारण आपण जे खातोय अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, आणि त्याच्यात जर आपण मिलावट करून जर लोकांना खायला घालवतो, हे पाप आपल्याच्यानं होणार ना. आज छोटं हॉटेल आहे, उद्या जरी मोठं हॉटेल झालं तरी सुद्धा आपण लोकांच्या जीवाशी खेळणार नाही. ह्या माझ्या वाक्यावरती बरेच लोक मला कमेंट घाण टाकतील. एवढे मोठे हॉटेल असतात, ह्या वाजतात त्या वाजतात. मित्रांनो, मला फरक पडत नाही. मला एक माहिती, लोक आपल्याकडे जेव्हा येतात, जेवण आपल्या शरीराला जातं, तेच आपलं शरीर पचवतं, म्हणजे ते मूलभूत गरज आहे, महत्वाचं. पण त्याच्यासोबत आपल्याला खिलवाड करायची नाही मित्रांनो. थोड्याच्या टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यात पावडर टेस्टिंग टाकणे किंवा अजिनोमोटो टाकणे आपल्याला आपल्या बुद्धीला पटत नाही. तर चांगल्या पद्धतीने पाणी सुटलंय बघा आज, चांगल्या पद्धतीने बघा पाणी सुटलंय. आता कसं आहे यावंच लागतंय, नाच करतं काय. बघा चिकन बनवायचं चाललंय आता. कांदा परतते ना, कांदा एकदा ब्राऊन झाला की मग मसाला वगैरे टाकून घेऊ. तर इकडे चिकन शिजते, नाही शिजलं नाही अजून. बघू शकता मित्रांनो, तुम्ही एक नंबर फ्राय, एक नंबर. अशा पद्धतीने सगळं बनून झालं आपलं. 2 थाळ्या गेल्या सुद्धा कस्टमरला. आपली गाडी बघा, परत एकदा आपण तिला एक्सेसरीज बसवून घेतली, जे काढल्या होत्या एक्सेसरीज त्या परत हाय अशा सगळ्या बसवल्या, आरशे वगैरे. आता फक्त कॅमेरा माउंट बसवायचा राहिलाय, मोबाईल माउंट बसवलाय, सगळं केलं. या बघू शकता, कॅरेज वगैरे सगळं टाकून घेतलं. परत एकदा स्टार्ट झाली आपली आता गाडी पहिल्यासारखी. खतरनाक ना. आता या बसवलेलं 2-4 दिवस झाले. ही आपली गाडी बघा, 2-4 दिवस झाले आपण बसून घेतलंय त्याला. म्हणलं चला परत एकदा राईड वगैरे करायला बरी पडेल. तशी पोरच वापरतात आपली गाडी, नवाजभाई आणि राकेश. त्यांच्याकडे दिली होती, पण आता त्यांनी बसवून घेतलंय. नवाजभाईनं सगळ्या एक्सेसरीज परत त्याला बसवून घेतल्या. हजार बिजाड कसं दिसतंय बघा. आपण पोचलोय घरी. आपल्या पुरींनी बघा काय राडा केलाय. ह्या फक्त पुरींचे कपडे येत. ते कोणाचं आहे? तुझंच आहे ना. मग मम्मीच आहे होय. ओट पटकन गाड्या घाल. परी उठ पटकन गाड्या घाला.
ठेवा व्यवस्थित तुमचा कप्पा करून. आणि तुझी कमी आहेत का? होय, केस नाही विचारलं काय नाही. हा, आत्ता आंघोळ केलीस काय? मग जेवण केलं का तू? दे ना. काय खाल्लं? दूध चपाती. होय, आणि भाजी ती आणलेलं? काल पण मटकी खाल्लेली, आज पण मटकत होती. होय, काल आज मटकीची उसळ आहे. मग काल पण मटकीची भाजीच होती. उसळ बनवलेली आणि भाजीत फरक असतो. आता मित्रांनो वाजले 7:15. आलो आपण हॉटेलवर, सगळं बनवलं. भाकरी राईस चाललाय अजून बनवायचा. भाकरी वगैरे कस्टमर चालू झाले. चपात्या भाकरीला कस्टमर चालू होतात ना, आता ते चालू झाले बघा. आता सकाळी चिकन आणलेलं संपलं. आता परत बघा चिकन बनवलं. आता ती परत फ्राय मारायचे. सकाळचं संपलं आमचं. सकाळचं वापस संपलं. 1-2 प्लेट तर होईल फक्त. आता हे काढून आता नवीन फ्रेशमध्ये बनवून टाकायचं थोडं. 1-2 प्लेट तर फक्त राहिले. आज साधण्याला बऱ्यापैकी आराम भेटला. कारण बऱ्यापैकी हा काय का नाही, 90% आराम भेटला तिला. सगळं आज नवऱ्यानं बनवलं. हा, हो, माझी कामं सोडतो हा, आणि तुझी कामं करत बसतो मी, आहे का नाही. अरे चिकन फ्राय बनवायचं चाललंय बघा. 2 किलो चिकन आणलंय, ते बनवायचं चाललंय. आज आराम भेटलं बरं वाटतं. आमचं चिडचिड होत नाही. आता रोज चिडचिड आई एवढीच बटर ना, पण मोकार चिडचिड करतं. हे बघा याची गाय जेवायची. तुला तर येळ पण कळाना, वखत पण कळाना भरत्या. काय मस्त जेवण. वाजल्यात आत्ताशी 7:30. हा बघा 7:30 वाजल्यात. ह्याला भूक लागली. आपलं हॉटेल छोटं आहे ना आपलं, त्याच्यामुळे जरा वाईट अडचण होती इथं. आता वाढून घेतो जरा थोडंसं, किचन मोठं करतो. हा, त्या इथवर करतो किचन. गुरीला चायनीज घेतलं. फोन आला होता तुझा चायनीजचा, AM चायनीज मधून, आपल्या शेजारीचं या. आता निघालो घरी. चायनीज घेतलं, दूध घेतलं, आता घरी निघालो. कारण बराच उशीर झाला होता, जवळपास 9:45 झाले. साधना म्हणली जावं घरी, काय थांबून तरी करताय नाही का. ते फ्लॅश पडतोय ना मोबाईलचा, त्याच्यामुळे असं डोळ्यात अंधारे आल्यासारखं होतंय पूर्ण. रात्री माझी झाली ती मेमरी फुल, त्यामुळे मला काय पुढचा ब्लॉग बनवता आला नाही, एंड करता आला नाही. विषय असा झाला, सकाळी उठलो, काय काय नक्की त्यातून डिलीट करायचंय, काय काय नाही ते पाहिलं, ते डिलीट केलं, मेमरी मोकळी केली, आणि आता तो ब्लॉग बनवतोय. कारण ब्लॉग एंड करणं पण गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.